नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चौथा प्रश्न बघणार आहोत। टिपाल ह्यामधला पार्टोग्राफची व्याख्या बघूया। खऱ्या प्रसूती वेदना किंवा कळा सुरू झाल्यानंतर गर्भ व मातेच्या हालचाली तसेच प्रसूतीमधील प्रगती याचा आढावा घेणारा नोंदणीकृत आलेख म्हणजे पार्टोग्राफ होय। तर पार्टोग्राफमधील भरलेल्या माहितीमुळे गर्भ व माता यांची प्रसूतीच्या वेळेची प्रगती, बदल, लक्षणे समजतात व सर्वसाधारण वेळेपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची चिन्हे दिसतात। पार्टोग्राफचे उद्देश गर्भमस्तक पेल्विक ब्रीममधून खाली उतरण्याची क्रिया समजण्यासाठी, सर्व्हिक्सचे डायलेटेशन वेळेनुसार व स्वाभाविक आहे की नाही हे समजण्यासाठी, प्रसव वेदनेचे स्वरूप, तीव्रता, प्रमाण समजण्यासाठी, गर्भाशयाला येणारी आकुंचने, निर्वतने याची वारंवारता समजण्यासाठी, ताप, नाडी व श्वसन व रक्तदाब याची नोंद पार्टोग्राफमध्ये ठेवली जाते। प्रसूती समय ऑक्सिटोसिन व इतर IV इंजेक्शन किती व केव्हा दिली याची नोंद ठेवण्यासाठी, गर्भोत्कच स्वाभाविक आहे की म्युकोनियम स्टेन हे समजण्यासाठी पार्टोग्राफमध्ये खालील माहिती भरावी लागते। गर्भहृदय ध्वनी म्हणजे FSHS हे दर अर्ध्या तासाने पाहावेत। याचा वेग, लयबद्धता यामध्ये तफावत असल्यास त्याची नोंद करून रिपोर्टिंग करावे। हृदयगती 120 ते 140 पेक्षा हृदयगती कमी असेल तर त्यास ब्रॅडिकार्डिया व 140 ते 160 पेक्षा हृदयगती जास्त असल्यास त्यात टॅकिकार्डिया असे म्हणतात। फिटल डिस्ट्रेस म्हणजेच गर्भहृदय ध्वनी दर मिनिटास 100 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फिटल डिस्ट्रेस आहे असे समजतात व त्वरित सिझेरियन करण्याचा निर्णय घेतात। चौथा पॉईंट आहे डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स। गर्भाशयाला येणाऱ्या वेदनायुक्त आकुंचन व निरोधना बरोबर सर्व्हिक्सचे प्रसरण होत असते। सर्व्हिक्सचे पूर्ण प्रसरण हे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेतील 12 तासामध्ये होत असते। हा कालावधी 2 भागात विभागला आहे। पहिला आहे सावकाशतेची अवस्था म्हणजे त्याला म्हणतात लेट फेस आणि कार्यक्षम अवस्था ॲक्टिव्ह फेस। 5वा पॉईंट आहे डिसेंट ऑफ हेड। पार्टोग्राफमध्ये गर्भमस्तक एंगेज झाले की नाही याची नोंद केली जाते व त्यानुसार मातेच्या प्रसूतीची प्रगती समजते। गर्भाशयाला येणारी लयबद्ध आकुंचने। पार्टोग्राफमध्ये आकुंचन व निर्वतन हे दर 10 मिनिटांनी किती येतात, किती वेळ टिकतात हे कळते। मातेची स्थिती प्रसूतीमधील मातेची सर्वसाधारण अवस्था, रक्तदाब, ताप, नाडी, श्वसन दर इत्यादी प्रत्येक तासाला पाहून नोंदणी दिली जाते। त्यावरून मातेची साधारण स्थिती समजते। ऑक्सिटोसिन ड्रिप प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत गर्भाशयास आकुंचने येण्यासाठी, सर्व्हिक्सचे डायलेटेशन होण्यासाठी IV ड्रीपमधून पिटोसिन दिले जाते व पार्टोग्राफ मध्ये याची नोंद केली जाते। तर हा झाला पार्टोग्राफचा टिपाल प्रश्न पूर्ण केला आपण। टिपाल ह्याचे सगळे प्रश्न कव्हर केलेत। आता यापुढील चौथा प्रश्न मी पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।